वंचित आणि काँग्रेसच्या युतीची आज घोषणा। मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये करणार युती। थोड्याच वेळात वंचित आणि काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंमध्ये अजूनही काही जागांवर पेच असल्याची माहिती। काही जागांमध्ये अदलाबदल करण्याची मनसेची मागणी, तर जागा वाटपात कोणताही पेच नसल्याचा संजय राऊतांचा दावा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही, मनसे आज घेणार निर्णय। तर मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा निश्चित झालेल्या उमेदवारांना फोन। आज शिवसेना भवनमध्ये बैठक। उमेदवारांचे एबी फॉर्म विभाग प्रमुखांकडे दिले जाणार। तिकीट न मिळालेल्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार। ठाकरे बंधूंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव। राष्ट्रवादी सोबत आल्यास ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार असल्याची माहिती। मुंबई पालिकेसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। भाजपची उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेत जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम। भाजपच्या 128 जागा आणि शिवसेनेच्या 79 जागांवर एकमत। उर्वरित 20 जागांचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार। रवींद्र धनगेकरांचा मुलगा प्रणव धनगेकर पुण्यामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार। युतीमध्ये प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे गेल्यानं अपक्ष लढण्याचा निर्णय। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्घाटन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंनी केलं अदानींचं स्वागत। अजित पवार आणि रोहित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। वयोमर्यादा ओलांडलेल्या एमपीएससी उमेदवारांना दिलासा। वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 1 वर्ष वाढवून मिळणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। वाशिम आणि यवतमाळमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान। दोन्ही ठिकाणी वनविभागानं पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला सुखरूप काढलं बाहेर। पुण्याच्या कांजवे चौकामध्ये 2 वाहनांमध्ये अपघात। कार चालकानं अचानक रस्त्यात कार थांबवल्याने एक बस दुसऱ्या बसवर आदळली। कार चालकाला मारहाण। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम। मोदींची या वर्षातील शेवटची मन की बात। मोदी नव्या वर्षातील संकल्पांबाबत बोलण्याची शक्यता। मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे भारताचं नेतृत्व। Thank you.